बोधगया स्थित महाबोधि महाविहार का प्रबंधन बौद्ध भिक्षुओं और बौद्ध समुदाय को सौंपे जाने की मांग को लेकर गोंदिया में बौद्ध समाज द्वारा बड़े पैमाने पर धरना आंदोलन किया गया। इस आंदोलन में बड़ी संख्या में बौद्ध अनुयायियों ने उपस्थिति दर्ज कराई। आंदोलनकारियों की मुख्य मांग महाबोधि महाविहार प्रबंधन एक्ट 1949 को रद्द करने और बिहार के बोधगया में स्थित इस ऐतिहासिक बौद्ध स्थल का संपूर्ण प्रबंधन बौद्ध भिक्षुओं और बौद्ध समुदाय को सौंपने की थी। बौद्ध समाज के लोगों ने स्पष्ट रूप से मांग की कि बोधगया महाविहार की प्रबंधन समिति में किसी अन्य धर्म के व्यक्ति को सदस्यता नहीं दी जानी चाहिए और समिति में केवल बौद्ध समाज के ही लोग शामिल होने चाहिए। धरना प्रदर्शन के दौरान बिहार सरकार की नीतियों के प्रति रोष प्रकट करते हुए आंदोलनकारियों ने सरकार को चेतावनी दी कि यदि उनकी मांगों को जल्द स्वीकार नहीं किया गया तो वे और भी बड़े स्तर पर उग्र आंदोलन करने के लिए बाध्य होंगे। यह प्रदर्शन शांतिपूर्ण तरीके से संपन्न हुआ, लेकिन बौद्ध समुदाय ने अपनी मांगों पर अडिग रहते हुए सरकार से जल्द निर्णय लेने की अपील की है। BTA 1949 हा ऍक्ट बिहार गव्हर्नमेंटने त्यावेळेस केला होता। त्या ऍक्ट मध्ये 4 हिंदू महंत पंडित आणि 4 बौद्ध भंते आणि 1 जिल्हाधिकारी हिंदू यांना अध्यक्ष केलं होता। हा कायदा रद्द करून पूर्णतः महाबोधि महाविहार हा बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्यात यावा या मागणीसाठी संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू आहे आणि मागील 12 फेब्रुवारी पासून पूजनीय भंते विनाचार्य यांच्या मार्गदर्शनामध्ये बोधगया इथे उपोषण सुरू आहे, धरणे आंदोलन सुरू आहे। त्याच आंदोलनाला समर्थन म्हणून आज गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया उपविभागीय कार्यालयासमोर बौद्ध समुदायाच्या वतीने पूजनीय भंते श्रद्धाबोधी यांच्या नेतृत्वामध्ये हा धरणे आंदोलन करण्यात येत आहे आणि केंद्र सरकार, राज्य सरकार, बिहार सरकारने जर काही मागणी हे लवकर मान्य नाही केली तर याच्यानंतर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे। आता बुद्ध शांत बसणार नाही आहे, क्रांतीच्या मार्गाने आपली मागणी पूर्ण करणार आहे। विहार हा मुक्त करायचा आहे आणि हिंदू तिथले जे 5 हिंदूचे सदस्य आहेत ते हिंदूचे सदस्य मग हटवून आम्हाला पूर्णपणे बौद्धांच्या स्वाधीन ते करण्यात यावं ही आमची जे अर्थ। अयोध्येमध्ये बुद्धिस्ट लोक तुम्ही 1 सदस्य आमचा घेऊ नाही शकत, 4 सदस्य, तर आमच्या महाबोधि विहारामध्ये का बनून तुम्ही तिथं 5 सदस्य हिंदूचे राहणार? मुस्लिम याच्यामध्ये पण फक्त मुस्लिम आहेत। हिंदूच्या प्रत्येक मंदिरामध्ये हिंदू लोकांचा वर्चस्व आहे। मग आमचा महाबोधि विहारामध्ये का म्हणून आम्ही बुद्धाच्या आमचं वर्चस्व राहणार नाही? एवढ्या वर्षापासूनचा भारत देश हा बुद्धाचाच आहे। पूर्वीपासून म्हणजे महाभारतातले जेवढेही देवी देवता तिथं दाखवण्यात आलेले आहे महाबोधि विहारामध्ये ते सुद्धा थोटांड आहे। आमच्या भगवंताच्या मूर्तीवर त्यांनी कपडा झाकला आहे आणि म्हणतात की हे पांडव आहे, 5 पांडव आहे। ते 5 पांडव नसून ते आमचे 5 भंतेजी आहेत। बुद्धांनी त्यांना दीक्षा दिली आहे आणि ते 5 भंतेजी अशोकांनी त्या मूर्त्या स्थापन केलेल्या होत्या आणि हे लोक तिथं आपलं मंदिर टाकून असं होत नाही ना। जर तुम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करायच्या नसेल तर हा आमचा पुन्हा समोर रस्त्यावर उतरणार, तीव्र आंदोलन होणार।